परेलच्या विघ्नहर्त्याची थीम पाहू शकता. तुंबाड तुंबड अस्तर लाव कपड्याला, अस्तर लाव. आता 10 वाजता जेवण करून येतात लोक आणि ते वडापाव खातात. मित्रांनो, वेलकम बॅक माय चॅनल. तर आज खूप दिवसातून व्लॉग बनवतोय कारण रिझनच आहे तसं. बाप्पा बसलेत आज आणि आम्ही चाललो आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि मोठे मोठे गणपती तर झालेले आहेत दर्शन घेऊन, पण अजून पण खूप बाकी आहे. परेलचा राजा वगैरे अजून खूप सारे गिरगावचे पण बाकी आहेत. तर ते आज कवर करणार आहे ना सर्व. आणि माहोल तर फुल वेवी झालेला आहे. मी ॲटमॉस्फिअर चेक करू शकता. सर्वीकडे बाप्पाचा तो धामधूम चालू आहे. पण काहीच लोकांना समजत नाही आहे. फुल ॲटमॉस्फिअर वेवी झालेलं आहे. तर थोड्याच वेळात आपले शूटर पण येत आहेत. तर बघूयात आता काय मस्ती होते आहे. तुम्हाला दर्शन मोठे मोठे बाप्पांचे घडवून आणू. आलो आहे आता जस्ट परेलमध्ये. आम्ही परेलचा कोणता गणपती पाहायला जायचं? परेलचा महाराजा बघायचा पहिला. परेलचा राजा पहिला ना. पण आपण दररोज परेलचा महाराजा बघतो ना पहिला. नाही, आता महाराजा नाही पाहायचा आपल्याला, पहिला राजा पाहायचा. हे आपल्यासोबत आपले शूटर आलेत. साहिल शिंदे, क्लोजअप दे तुझा. आणि न्यूली जॉईन झालेत आम्हाला हे अजिंक्य साहेब. आणि काय बोलशील, आज आमच्यासोबत आलाय आज पाहूया मंडळाचे अध्यक्ष. काय बोलशील, आज आमच्यासोबत आलाय? पाहूया आता जरा नवीन तुमच्यासोबत फिरायला आले. गणपती पाहूया कसं वाटते. काय एक्सपिरियन्स असेल तुझा? बघूया आता जसं जसं टाइम जाईल तसं आपण बघू काय होते. न्यूली जॉईन खूप मेंबर झालेत आपल्याला. आता बघूयात त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला सांगू. तर आता चाललोय परेलचा कोणता आहे? परेलचा महाराजा, जो यावर्षीचा शो टॉपर आहे. म्हणजे मूर्ती त्याची एवढी सुबक आहे ना बाई, एका अंगठ्यावर उभी आहे. पायावरती का अंगठ्यावरती साईल? पायावर आहे. जिथं आता दर्शन तू पाहिली का? नाही पाहिजे, आता बघायला जाऊ आपण. परेलच्या महाराजाची पहिले दर्शन घ्यायला चाललंय कारण ह्या वर्षी आयकॉनिक आहे फुल. हा विघ्नहर्ता आहे. पाससाठी वेटिंगवरती लाईन आहे. किती वेळ? 10-15 मिनटं वेटिंगवरती लाईन आहे पाससाठी फक्त. परेलचा महाराज 10 मिनिट लाईनमध्ये थांबल्यावरती दर्शनासाठी चाललं. पास घेऊन पण लाईन नाही. 10 मिनटं थोडी, 5 मिनटात भेटलंय. पास काढले, ठीक आहे. 5 मिनटात बघूयात किती वेळात दर्शन होते. मूग दर्शन की काय. आता जस्ट परेलच्या महाराजाचं दर्शन घेतलं. आणि अशी बॅलेन्स कॉन्सेप्ट मंडळ मला नाही वाटत आहे. फर्स्ट टाईमच मुंबईमध्ये कोणीतरी असं कॉन्सेप्ट यूज केला आहे. आणि तो जनरली इतका हार्ड होता की नाही सांगू शकत. हे सगळ्यात भारी मूर्ती वाटली. पण मन तृप्त तर इच्छापूर्तीला बघूनच होणार, कारण की दरवर्षी तर मनापासून दर्शन भेटतं मला, म्हणून मला तो गणपती आवडतो. ॲक्च्युली दीपेशचा आवडता इच्छापूर्ती आहे, पण सगळे बाप्पा एकच असतात. पण आजचा मला तो बॅलेन्स कॉन्सेप्ट होता ना, तो खूप आवडला. आणि मग तुला काय वाटतं मुंबईमध्ये पहिलंच मंडळ असेल असं की नाही एवढा बॅलेन्सिंग मूर्ती बसवणं म्हणजे सोपं अजूनपर्यंत आपण नाही पाहिलं कधी? नाही. हां, मी तर नाही पाहिलं अजूनपर्यंत. इकडं खूप सही आहे, खूप सही आहे. बघून नेक्स्ट काय खायचं का आता? पहिला का मूर्तीचं दर्शन करायचं? नाही, पहिलं दर्शन, बाप्पाचं दर्शन, फिर खाना खाणे. पहिला देवपूजा, मग पोटपूजा. परेलच्या विघ्नहर्त्याची थीम यावेळेस काय ती वेगळी बघायला भेटते. कारण परेलच्या विघ्नहर्त्याची थीम पाहू शकता. तुंबड तुंबड नाही. आता काय बोलू होतो? हस्तक आत गेलो. हस्तक विलय लाव कपड्याला अस्तर लाव. आता काही काय असेल ते भारी असेल एवढं माहित नाही. हस्तर नाव आहे ते, हस्तक म्हणतात.
मी हस्तरच बोलू हस्तर. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडेचा विषय कुणाचा बर्थडेचा विषय का सांगायचा ते सांग पहिला. हा पक्ष त्याच्या गर्लफ्रेंडच्या बर्थडे करतो, मैत्रिणीच्या बर्थडे करतो, मित्राच्या बर्थडेला हा म्हणतो मला कामावर जायचंय. मंगल मूर्ती उंदीर बाबा की शो कसा आहे? छान आहे का? तुम्ही बघून सांगा आम्हाला काय सस्पेन्स आम्ही तर काय सस्पेन्स विचारायचं. कुंभारचा थीम होते आतमध्ये आणि थोडा काहीतरी असा शो केला होता. नाही गुड मेसेज होता. ठीक आहे, ॲव्हरेज होता. नाही ब्रो, काय गुड मेसेज होता त्याच्यामध्ये. चांगली गोष्ट आहे. तुला एवढं रिअल नाही दाखवू शकला. आवडलं नॉर्मल मध्ये ठीक आहे. साहिल तुला कसं वाटतं? ठीक आहे भाई, ठीक होता. चांगला संदेश देणार होता फक्त एवढं, पण ठीक आहे. पण ठीक होतं. झालेलं आहे परेलच्या विघ्नहर्ताचं दर्शन. आता चाललो आहे आम्ही इच्छापूर्तीला. कुठे चाललो? इच्छापूर्ती ना? नाही, पहिले याला जाऊ ना. परेल चिंगम साहेब 10 वाजता जेवण करून येतात लोक आणि ते वडापाव खातात. काय चव नाही रे? चव नाही आहे. नाही चव नाही आहे. मिसळ खाऊन आले. मिसळ येऊ का मिसळ खायला? हे चालले हट असं म्हणलं. हा मला पहिलं बोलला. याला बोललो की ना मिसळ खायला ये तू माझ्या घरी. नंतर एखाद्याने बोललं पाहिजे मग ये म्हणल्यावरती अरे आवाज द्यायला पाहिजे ना. घेऊन जायला पाहिजे ना. जाताना घेऊन जायला पाहिजे. आवाज द्यायला. कास्टिंग मध्ये मिसळ भेटते का? उद्या देतो. परेलच्या राजाची गेट पासची गर्दी बघा तुम्ही, पाहून वेडा होणार. ये ना, विचार ना. पास घेतोय आम्ही परेलच्या राजाचा. किती वेळ लागेल मित्रा दर्शनाला? जर इकडनं गेलास तर मग मे बी 20 मिनिट्स 20 to 25 मिनिट्स. पण इकडनं गेलास तर मे बी 1 hour 1.5 hour. अरे बाप, किती आपलं 15-20 मिनिटामध्ये होत आहे दर्शन. कारण आपण पास घेतलेला गेले ना. आम्ही पास घेतलेला आहे 15 ते 20 मिनिटामध्ये होईल असं वाटतंय. बघूयात. 20 नाही, मोजून 5 मिनिटात दर्शन भेटेल. 5 मिनिटात उद्या खाऊ ही काय 5 मिनिटामध्ये. अयोध्या आहे भाई, अयोध्या राम मंदिर. माझी पण काहीतरी पर्सनल ओळख आहे का नाही भाई? इथे फुल क्राऊड आहे भाई. आज फुल क्राऊड आहे. फुल क्राऊड. हा आम्ही चालत पर्सनल. कसं वाटलं राम मंदिर? एक नंबर राम मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. परेलच्या राजा ओरिजिनल होती का नाही? परेलच्या राजा समोर आहे आणि इकडे राम मंदिर केलेलं आहे. एकदम सुंदर प्रभू श्रीरामांचं मंदिर केलं आतमध्ये आणि मूर्ती एक नंबर क्लास. आमची भांडण चाललेत पाळण्यात बसण्यासाठी. आता पण अजून एकदा पण नाही बसलो. अरे मी इथं कुठे येतो? अरे आकाश पाहायला, आकाश पाहायला. मला कुठे पण बसव, कुठे पण बसवलं रेडी घेऊन. डेंजर वाटते भाई. भाई सर्व पब्लिक आमची फाटली आहे. काय करायचं? सगळ्यांना बसले बाबा याच्यामध्ये. फर्स्ट टाइम. कसा एक्सपिरियन्स असेल तुला? काय वाटतं भाई? भीती वाटते आताच. हो, माझी तर फाटली फुल बाई. तर क्या घेती तर काय बोललो तो? अरे आमच्या समोरचा एक होता रे. बोललो पहिला मजा नाही आ रहा है, मजा आहे. आम्ही बोललो रे मजा नाही आ रहा, मजा नाही आला. तो आम्हाला बसून होते भाई. ज्यादा पैसा तो मजा आहे का? नंतर एवढा वाकला ना तो. आता जस्ट परेलच्या राजाचं दर्शन झालेलं आहे.
आणि चाललोय आम्ही आता परेलचा इच्छापूर्ती बघायला. परेलचा इच्छापूर्ती पाहिला आणि बघूया. आणि मजा खूप मस्त डेकोरेशन असतं परेलच्या इच्छामूर्तीचं. आता जस्ट परेलच्या इच्छापूर्तीमध्ये आलो आहे आणि हा माझा फेवरेट गणपती आहे कारण खूप मस्त इथे नियोजन केलेलं असतं. तुम्ही बाहेरचं डेकोरेशन पाहिलं किंवा आतमध्ये पण पाहिलं ना तुम्ही, तर खूप इतकं सुंदर म्हणजे फील येतो ना तो की नेक्स्ट लेवल. चाललो आहे आत्ता आम्ही गिरगावला. गिरगावचा राजा पाहायला. हॉटेल बुक करू. एक्साइटमेंट खूप आहे कारण मला महाराजा पाहायचा आहे. लालबागच्या ब्रिजवरती आयकॉनिक असा सेट तुम्हाला दाखवतो. सेट लालबागचा फुल ब्रिजवरती क्राऊड केलंय पब्लिकने. लालबागचं दर्शन तर नाही भेटणं शक्य नाही आहे अशा गर्दीमध्ये. मी घेतलं बाय फर्स्ट डेला. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी शक्य आहे पण आमच्यासारख्या छोट्या भक्तांना जाणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. चल जायचं आम्ही टाळतो. हे बघ दर्शन घ्यायला. चला आता नॉनस्टॉप आपल्याला जायचं गिरगावला आणि गिरगावला जाऊन गिरगावचा राजा आणि गिरगावचा महाराजा गिरगावचा महाराजा पाहायचा लवकरात लवकर. आलो जस्ट गिरगावमध्ये. गिरगावचा राजा किती दूर आहे? अरे इथून पायी 2 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. आता गाडी पार्क केली आपण आपली इथे. इथून चालत चाललोय. आता जस्ट झालेलं आहे गिरगावच्या रायाचं दर्शन. कसं वाटलं बाप्पाची वरती? म्हणजे खूप सुंदर असं बेबी फेस गणपती बाप्पाचा आहे. खूप भारी वाटलं माझ्या. मी जेव्हा पहिलं मुंबईमध्ये आलो होतो तेव्हा सर्वात पहिलं दर्शन ह्या गिरगावच्या राजाचं केलं होतं. म्हणजे पहिला गणपती हाच पाहिला होता मी. त्यामुळे हे जरा इकडे इमोशन्स जरा अलग आहेत माझे. या मंडळामध्ये कधी बसलेस? मी 22 पासून आहे. 2000 मी रेड चर्च मंडळाचा मोठा कार्यकर्ता होणार आहे तू पुढे. कधी झोपतो कधी तू? किती वाजता? रात्री किती असतो? फायनली गिरगावच्या महाराजाचं दर्शन झालं आता जस्ट. तू एवढं खोटं बोलला इथं घेऊन आला इथं गिरगावला खाऊ गल्ली म्हणून. इथं खाऊ गल्ली कुठं आहे? खाऊ गल्ली आहे ना इथे चहा पिला. फायनली सर्व बाप्पांचे दर्शन झाले आमचे आणि जसं लास्टच्या बाप्पाचं दर्शन होत आहे तसा सडनली पाऊस सुरू झाला आणि बिलीव्ह मी गाईज तो पाऊस म्हणजे फक्त पाणी नव्हता, तो होता बाप्पाचा आशीर्वाद. त्या पावसात भिजताना आम्हाला जाणवलं गणपती फक्त मंडपात नाही तर प्रत्येक थेंबात, प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक श्वासात आहे. आजचा व्लॉग संपवताना मनात एकच थॉट आहे, बाप्पा खरंच आपल्याला एकत्र आणतात. कितीही प्रॉब्लेम असले पण त्याच्या दर्शनाने मन हलकं होतं, आशा जागते. सो फ्रेंड्स, लेट्स कॅरी दिस पॉझिटिव्ह एनर्जी विथ अस.